नमस्कार. मी डॉक्टर गणेश जाधव, माणिक स्किन क्लिनिक, लासूर स्टेशन, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. व्यसन खूप प्रकारचे असतात, जसे की दारू, सिगारेट, बीडी, तंबाखू, गुटखा. आणि व्यसन कोणतंही असो, ते आपल्याला नुकसान करतात. आता ह्या सगळ्या व्यसनांपैकी आणखी एका व्यसनाची भर पडली आहे, आणि ते व्यसन म्हणजे मोबाईलचा अतिरेक, मोबाईल ऍडिक्शन. आता हे जे नवीन व्यसन आहे, मोबाईलचं व्यसन, हे खूप जास्त प्रमाणामध्ये सगळ्या वयोगटातील लोकांना त्रास देत आहे. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलं, शाळेतील जाणारे मुलं या व्यसनाच्या खूप जास्त प्रमाणात आहारी पडत आहेत. मोबाईलच्या व्यसनाचे काय काय नुकसान होतात, तर सर्वप्रथम जास्त मोबाईल बघितल्या कारणाने आपले डोळे लाल होतात, डोळे कोरडे पडतात, डोळे जळजळ होतात, आणि मायोपिया नावाचा एक डोळ्यांचा आजार होतो. मायोपिया म्हणजे जवळची दृष्टी अंधुक होणे. हा खूप गंभीर आजार आहे डोळ्यांशी निगडीत, आणि तो मोबाईलच्या अतिरेक बघितल्या कारणाने होतो. त्यानंतर हेडेक, खूप जास्त प्रमाणात मोबाईल बघितल्यामुळे डोकं दुखतं, मान दुखती. वयोवृद्ध लोकांना अतिरिक्त मोबाईल बघितल्या कारणाने स्पॉन्डिओलायसिस होतो. स्पॉन्डिओलायसिस म्हणजे मानेच्या मणक्यातील होणारा गॅप. त्यानंतर अननेसेसरी फटीक जाणवतो, म्हणजे की आपण खूप काही काम केल्यानंतर जसा थकवा येतो, तसा जास्त मोबाईल बघितल्या कारणाने सुद्धा थकवा येतो. आणि विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांना, शाळेतील असलेल्या विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठं नुकसान होतं, तर ते आहे फोकस सिंड्रोम. कारण मोबाईलमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये आपण डिस्ट्रॅक्ट होतो, आपला फोकस प्रॉपर राहत नाही, आणि त्यामुळे आपलं विद्यार्थी दशेतील अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, आणि आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये नंतरच्या त्रासाला समोर जावं. माझं सर्वांना नम्रपणे आव्हान आहे की आपल्या घरातील छोटी मुलं, शाळेतील जाणारी मुलं यांना मोबाईल देऊ नका. एकदा की डोळे खराब झाले की मग ते खराबच होणार. एकदा की कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकस डिस्ट्रॅक्ट झाला की तो वापस पूर्वीत येण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. सगळ्यात बेस्ट आहे मोबाईलचा वापर टाळावा, आणि जेव्हाही आपल्याला वेळ भेटेल, संधी भेटेल, आपण निसर्गाचं संवर्धन करू, झाडे लावूयात, झाडे जगूयात. धन्यवाद.